विद्यमान पत्रकार आणि सातत्याने खरेदी विक्री ऑफिसमध्ये सातत्य राहणारे हसमुख चेहरा असलेले बिराजदार साहेबांचा वाढदिवस आहे. सगळं त्यांचा मित्रपरिवार एकत्रित जमा झालेला आहे. नमस्कार, मी अशोक ज्योतिबा ढोणे, फुलेवाद साप्ताहिकचा संपादक, फुलेवाद न्यूज 24चे संपादक या नात्याने आमचे सहकारी मित्र वैजनाथ बिराजदार यांचा वाढदिवस आहे. वैजनाथ बिराजदारचे ख्याती जर सांगायचं झालं तर वैजनाथ बिराजदार साहेब जे त्यांच्या त्या फील्डमध्ये जे काम करतात, जे पत्रकार स्वतः आहेत, ऑफिशियलच्या व्यासपीठांचा स्वतःचा साप्ताहिक आहे, पत्रकार संपादक म्हणून काम करतात. त्याच पद्धतीने त्यांच्याकडे जे लोक येतात त्यांनी खरेदी विक्री म्हणा, कुठलंही काम करत असताना त्यांनी गोरगरीब असू द्या, कोणी असू द्या, त्या सर्वांना आपापल्या पद्धतीने ते मदत करतात. आणि मित्र कसा असावा ही वैजनाथ बिराजदार साहेब यांच्याकडे शिकावा. एखाद्याची दोस्ती केल्यानंतर एखाद्याचा लहान भाऊ कसा असावा, मोठा भाऊ कसा असावा ही वैजनाथ बिराजदार यांच्याकडून शिकावा. आणि अशा पद्धतीने सर्वसामान्यांना सर्वांना मदत करणारे, जातीविरहित समाजव्यवस्थेची निर्मिती करणारे, ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक बुद्धिवाक्य आहे, जातीची युती करा, राजकारणाची शेती करा. त्याच पद्धतीने वैजनाथ बिराजदार जी आहेत ही जातीविरहित समाजव्यवस्थेची निर्मिती केल्यामुळं आज 12 लोक असू द्या, 18 लोक असू द्या, सर्व बहुजन वर्ग गेल्या 2 दिवसापासून त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने शुभेच्छेचा वर्षाव होत आहे. तर आज आम्ही आमचे सहकारी, आमचे थोरले बंधू शेख साहेब जे आहेत, शेख साहेब, आणि विशेष म्हणजे आमचं कुठलंही ओळख जर सांगायचं जर झालं तर इथं आमचे मास्तर आहेत, आमचे मार्गदर्शक मास्तर आहेत. आणि कुठलंही कोणाला जर आम्हाला जर सांगायचं झालं तर आम्ही कुठं भेटतो कुठं. आणि त्याच पद्धतीने आमचे संतोष गायकवाड साहेब, आम्ही एक ठिया आहे, आमचं एक इथं गाळा आहे, त्या गाळ्यात कोणाला जर म्हटलं तर आम्ही कुठं आहे तर अमुक इथं एक पान दुकान आहे, एक पान शॉप म्हणून, या ठिकाणी आम्ही भेटतो. परंतु ह्या सर्वांचं एक जी त्यांच्यावरती श्रद्धा आहे वैजनाथ बिराजदारवरती, आणि प्रत्येक माणूस तरी जोडलेला आहे. ज्या पद्धतीने अनेक फूल असतात, अनेक फुलाला फूल जोडत गेलं की पुष्पहार तयार होतो, आणि त्याच पद्धतीने एक दिवाला लावून ते दीपमाळ तयार होतो. त्याच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलं की माणसाचा सुंदर नाता तयार होतो. त्याच पद्धतीने वैजनाथ बिराजदार साहेबांनी एक माणुसकीचा सुंदर नाता तयार केलेला आहे. आज सकाळपासून त्यांना सर्व मित्रपरिवारांचा वर्षाव होत आहे. आजही इथं आमचे संतोषजी गायकवाड साहेब आहेत, ते स्वतः एक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीने आमचे साहेब आहेत, मेजर साहेब आहेत, आणि अशा पद्धतीने सर्वांनी त्यांना शुभेच्छेच्या वर्षावा मी परत एकदा माझ्या फुलेवाद साप्ताहिक संपादक या नात्याने फुलेवाद न्यूज 24च्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परमेश्वरजीने प्रार्थना करतो त्यांना निरोगी ठेवावं, त्याचं असंच त्यांचं लोकप्रियता वाढत जावी, ईश्वरजीने प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. तुम बात करो. नाही बस झालं की आता तेवढं बस सगळं बस झालं. आज माझे 15-20 वर्षापूर्वीपासून जे माझे बंधू समाज, मोठ्या बंधू समाज, जे माझे मित्र आहेत वैजनाथ बिराजदार साहेब यांचं खरं तर झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली. आम्ही दोघं गेल्या 15 ते 20 वर्षापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्ष झालं आम्ही एकत्र आहे मित्र म्हणून. आणि माझ्या जी के मागासवर्गीय संस्थेचे जे सचिव आहेत, संस्था काढण्यासाठी मलाच त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. सगळ्याशी मन मिळावून नेतृत्व, कला, क्रीडा, साहित्य, वृत्तपत्र, नंतर आमचे जे मित्रपरिवार आहे त्यांच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं मैत्रीपूर्व नातं त्यांनी जपलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज आमच्या सर्व मित्रपरिवार, आमचे जे पदाधिकारी, आमचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतले आमचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि श्री आई यल्लम्मा चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांचं कारकिर्दी असंच वर्षानुवर्ष वाढू ही प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय.